त्या बळावरतीच पुढे जाईन मी. तुम्ही जनता जेव्हा असं म्हणता तर जनता मत देऊ शकते. आता एखादा पक्ष जेव्हा लढतो तेव्हा त्याला कार्यकर्त्याचं बळ मोठ्या प्रमाणावर लागतं आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते लागतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस यांच्यामध्ये म्हणजे जे झेंडा घेतात, जे लढतात, जे आंदोलनं करतात, जे घोषणा देतात, जे सभा ऑर्गनाईज करू शकतात आणि सत्ता राबवू शकतात किंवा नेत्याची स्वप्न कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात, या प्रकारचे कार्यकर्ते कोणत्या पक्षातनं तुमच्या पक्षात येताना तुम्हाला दिसतात किंवा अपेक्षित आहेत का? सामनामध्ये जसं छापून येतं तसं तुमच्या पक्षातनं शिवसेनेत लोक परत जातात. पहिली गोष्ट म्हणजे हे आपल्या स्वतःचं एक मुखपत्र म्हटल्यानंतर आपलीच 4 माणसं आणायची, बरं का, हे इथून आले आणि हे तिथून गेले, हे एवढे फोटो छापायचे. माझी आज 3 मेला दुसरी सभा झाली. अख्खं शिवाजी पार्क मैदान भरलं होतं ना, पुण्याला सभा झाली. हे कोण आले आणि कोण गेले स्वतःच ठरवायचं. आज हे इथून हे आले, या खिशातनं काढायचे आणि या खिशात घालायचे. माझ्याकडे असलेलं आज तुम्ही कुठेही चला ना माझ्याबरोबर. आज तुम्ही कुठच्याही भागामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या चला, मुंबईच्या चला, ठाण्याच्या चला. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचं, मराठी कार्यकर्त्यांचं बळ आहे, पण ते मराठीच्या मुद्द्यावर लढत नाहीत, याची तुम्हाला खंत वाटते का? 100% लढवलेच जात नाहीत. पण मग त्याच्यावर तुम्ही काय करू शकता का? काय करणार त्याच्यावर? काय करणार? तेही आहे, ते माझेच आहेत. ते कोणत्या अर्थाने? सर्व अर्थाने. इथे दुसरा एक मुद्दा की नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सतत अशा अटकळी बांधल्या जात होत्या. म्हणजे त्याच्या अगोदरच्या थोड्या काळानंतर तुम्ही शिवसेनेतने बाहेर पडला किंवा नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं राजकीय आतमध्ये समीकरण जुळलेली आहेत. हे सतत अटकळी बांधल्या गेल्या, शिवसेनेतनं असं सतत प्रस्तुत करण्यात आलं आणि त्याच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला. नेमकी परिस्थिती आज अशी परिस्थिती आहे की नारायण राणे काँग्रेसमध्ये सुद्धा अस्वस्थ आहेत, दुःखी आहेत, त्यांची मानखंडना होती आहे असं त्यांना वाटतं आहे. आणि तुम्ही तुमच्या पक्षाचं एक बेसिक पाया उभा करण्यात यशस्वी झालेले आहात. अशा वेळेला तुमच्या जुन्या सहकार्याबद्दल तुमचं मत काय आहे, भावना काय आहे? नाही, खरं मुळात नारायण राणे पण 2005 ची गोष्ट असेल नाही? हो, 2005 ला मी बाळासाहेबांचं पुस्तक करत होतो. मला 1 मिनिट देखील फुरसत नव्हती आणि साधारणपणे त्याच्या अगोदरचे किती महिने वर्ष गेली माझी ते फोटो वगैरे करण्यामध्ये. पण ते पुस्तकाचं संपूर्ण काम माझं जवळपास 7-8 महिने तर मी आतमध्ये कंप्लीट गुंतूनच गेलो होतो. मे मध्ये त्याचं 11 मेला मला असं वाटतं त्याचं हे झालं, इनॉग्रेशन प्रकाशन झालं. त्या 11 मेला मला नारायण राणे भेटले. त्या कार्यक्रमाला समोर तिथे मनोहर जोशींच्या बाजूला बसले होते, मी त्यांना भेटलो. 12 मेला का 13 मेला मी परदेशी गेलो ते प्रकाशन झाल्यानंतर. आणि 13 मेला मी गेल्यानंतर मला असं वाटतं मी 2 जून 3 जूनला काहीतरी आलो परत. तोपर्यंत नारायण राणे परदेशी गेले होते आणि ते काहीतरी जुलैमध्ये आले. आणि ते आले आणि हे सगळं सुरू झालं. त्याच्यामुळे माझं आणि त्यांचं काहीतरी ठरलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे मी कोणाच्याही हाताखाली काम करू शकत नाही. त्याच्यामुळे मी कुठच्या इतर राजकीय पक्षामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि त्यावेळेला कोणाची म्हणजे आता मी लोकांनाही खरं तर खोटं वाटेल पण माझ्या डोक्यातही नव्हतं की मी काहीतरी वेगळा पक्ष काढीन किंवा मी बाहेर, काहीही डोक्यात नव्हतं माझ्या. राजकारणामध्ये अशा प्रकारच्या विधानांना खोटं समजतात पण त्याला काही इलाज नाही. पण माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. ते कशामुळे आलं डोक्यात? राग होता, प्रचंड राग होता. नाही, ज्या पद्धतीने जे अपमान चालू होते किंवा ज्या गोष्टी चालू होत्या ह्याच्याबद्दल राग होता. पण पक्ष सोडावा असं डोक्यात पण नव्हतं माझ्या. म्हणजे राणे बाहेर पडले त्यावेळेलाही डोक्यात नव्हतं. पण कदाचित मी बाहेरच पडावं याच्यासाठी म्हणून ते ढकलण्याचे काही जणांचे प्रयत्न जे सुरू होते. नावं नाही घेणार का माहितीच आहे ना आता जगाला. आता नावं घ्यायचं म्हणजे काय लग्न आहे का? बरं का, घास घ्यायला नावं घेऊन. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला कल्पनाही नव्हती की ते अशा प्रकारचा निर्णय घेतील. किंबहुना मी त्यांच्याशी फोनवरती बोललेलो की म्हटलं नारायणराव असं करू नका. आता त्याच्यामुळे ती मगाची गोष्ट सांगत होतो की मी दुसऱ्या कुठच्याही पक्षामध्ये जाऊ शकत नव्हतो आणि ते स्वतंत्र पक्ष काढून वगैरे अशा पद्धतीची मानसिकता त्यांची नाही. त्याच्यामुळे हे दोन कसं येणार एकत्र? आता
आताही कसं शक्य आहे ते? मग मला आत्ता ते मुळात काय करतात हेच मला माहिती नाही. आता सगळीकडचे दरवाजे त्यांच्यासाठी आता बंद करून टाकलेले आहेत. आता निर्णय त्यांच्या हातात आहे. आता ते निर्णय काय करतात ते बघू पुढचं पुढे. येत्या लोकसभा निवडणुकीत आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये शेवटी राजकीय पक्ष म्हणून म्हणजे प्रत्येकाला एक स्वतःचा कुळाचार असतो, तसा राजकीय पक्षाला एक स्वतःला काही धर्म आहेत. त्यातला निवडणुका लढवणे हा धर्म कोणत्याही राजकीय पक्षाला चुकलेला नाही. किंबहुना त्यासाठीच म्हणजे ते एक महत्वाचं काम आहे राजकीय पक्षाचं. सत्ता हस्तगत करून आपल्याला म्हणायचे जे मुद्दे आहेत ते अंमलबजावणीसाठी आपल्या हातात सत्ता घेणे हे राजकीय पक्षाचं धोरण असतं. लोकसभा निवडणुकी संदर्भात आणि त्यानंतर येणाऱ्या 2009च्या विधानसभा निवडणुकी संदर्भात मैत्र्या आणि विरोध यांच्या संदर्भात तुमचं काही धोरण विचार काही ठरलेलं आहे का? नाही, काहीच नाही. मी मगाशी सांगितलं ना त्याप्रमाणे तसं बघायला गेलं तर आता या क्षणाला मी राजकीय दृष्ट्या अस्पृश्य आहे, कारण मराठी माणसाची बाजू घेतो ना. त्याच्यामुळे कुठच्याही राजकीय पक्षाला परवडणार नाही. आणि अशा हे बघा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा युत्या आणि असा विचार करून तुम्ही पक्ष नाही वाढवू शकत हो, पक्ष मोठा नाही करू शकत. मला असं वाटतं मी स्वबळावरती निवडणुका लढवण्याचाच विचार करतो. उद्या भविष्यामध्ये काय कोण बरोबर येईल कोण बरोबर नाही येणार काहीच कल्पना नाही. पण आता याच्यात दुसरा एक मुद्दा होऊ शकतो की ज्यांचा अजेंडा तुमच्या बरोबर जात नाही. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो ज्याच्यामध्ये वास्तविकता नसली तरी उदाहरण म्हणून हे चपखल आहे. काँग्रेस सारखा पक्ष आहे ज्यांचे राष्ट्रीय धोरण आहे, किंवा भारतीय जनता पक्षासारखा पक्ष आहे ज्यांना राष्ट्रीय धोरण आहे, आणि ते मराठी माणसासाठी महाराष्ट्र असं जे तुमची घोषणा आहे किंवा या प्रकारचं तुमचं धोरण आहे त्याच्याबरोबर फार काळ पावलं चालू शकत नाही. पण राजकीय अंडरस्टँडिंग किंवा मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स सोयीचं लग्न असं करू पाहत असतील तर या संदर्भात या अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये तुमचा विचार कशा प्रकारे राहील? नाही, मला असं वाटतं की खरं तर आता माझ्या डोक्यात युतीचा कुठचाच विचार नाहीये. आणि असली मॅरेजेस ही डिवोर्सकडेच जातात. माझं जे मत आहे किंवा मला ज्या पद्धतीने मी महाराष्ट्र बघतोय किंवा मला जो करायचा आहे बरं का, एक स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करायचा असेल आणि त्याच्यासाठी जर असली फक्त जर लग्न करायची असतील तर ती काय रोज करता येतील लग्न?